हाय, गुड इव्हनिंग सर्वांना. आज आपण पाहणार आहोत आपलं डोकं दुखतं आपलं विसरभोळपणा. आजकाल बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. अगणित विचार, मानसिक टेन्शन, मानसिक तणाव, डिप्रेशन या गोष्टींमुळे आपल्या एक याददास्त म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचं विसरभोळेपणा म्हटलं तरी चालेल, हे जास्त वाढत चालले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ताणतणावात असल्यामुळे तुमचं मायग्रेनचा त्रास, डोकेदुखी ह्यांसाठी एक जबरदस्त आणि चांगला व्यायाम आपण सांगणार आहोत. आणि तो सर्वांसाठी उपयोगी आहे. ज्यांना हा प्रॉब्लेम नाही त्यांनी पण केला तरी चांगलाच आहे, आणि ज्यांना आहे त्यांनी केला तरी चांगलंच आहे. जास्तीत जास्त हा रोज व्यायाम करा. 2 ते 3 मिनिटं तुम्हाला रोज हा व्यायाम केल्याने 100% तुमचे डोकेदुखी, कायमची डोकेदुखी संपेल. आणि महत्वाचं, तुमच्या मेंदूला चांगला रक्तप्रवाह मिळेल, चांगला ऑक्सिजन मिळेल, चांगल्या प्रकारे तुमची मेंदूला चालना मिळेल. त्याच्यामुळे तुमचा विसरभोळा, तुमची याददास्त आणि लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण लहान मुलांना एक म्हणजे हा व्यायाम केल्याने चांगली म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता वगैरे वाढते वगैरे. हा चांगले व्यायाम आहे लहान मुलांसाठी. एक सर्वांसाठी चांगली आहे, म्हाताऱ्या लोकांसाठी चांगली आहे, तरुणांसाठी चांगली आहे, सर्वांसाठी. तर तो कोणता व्यायाम आहे आपण चला पाहूया. तर हे बघा, ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला यायचे. आणि त्याच्यानंतर हे बघा हा व्यायाम रोज तुम्हाला 2 ते 3 मिनिटं व्यायाम करायचा आहे. रोज तुम्हाला 2 ते 3 मिनिटं व्यायाम केल्याने 100% तुमचं एक मानसिक संतुलन चांगलं राहील. याददास्त म्हणजे तुमचं जे विसरभोळेपणा हा कमी होईल, संपून जाईल काही काळाने. आणि डोकेदुखी ही कायमची तुमची राहील. मायग्रेनचा त्रास राहील. मायग्रेन आणि तुमचे जे काही डोक्याचे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे, डोक्याचे विकार संपून जातील. गरजूंपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर पेजला फॉलो करा. थँक्यू.